गुरुपौर्णिमा झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी आमच्या गावच्या देवीची यात्रा होती. त्या यात्रेला देवीला खूप सारे नारळ फोडले जातात, पुरणाचा नैवेद्य केला जातो आणि ही नारळं त्या देवीला फोडलेली होती आणि ती तशी खूप शिल्लक होती. म्हटलं चला या नारळाचं आज आपण बनवूयात नारळ बर्फी. त्यासाठी काय केलं, नारळ पाण्यात टाकून पाण्याने स्वच्छ धुवून वरची काळी टरकलं काढून मिक्सरला वाटून घेतली. मग तयार झाला हा नारळाचा किस. मग कढईत तूप टाकून नारळाचा किस तुपात मस्त परतून घेतला. मग त्यात आवडीप्रमाणे पिठी साखर, ड्रायफ्रूट्स, दूध पावडर आणि खवा तो पण तुपात मस्त परतून घेतला. 15 ते 20 मिनटं तुपात परतून झाल्यानंतर या पद्धतीने एका इकोच्या पेपरवर मी थापून घेतलं. मग त्यावरती इडेबल सिल्वर पेपर लावून घेतला आणि 15 ते 20 मिनिटांनी या वड्या कट केल्या. मग तयार